नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहूणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। सिद्धांची संस्कृत जयमाला बघतोय आणि त्याचा अर्थ बघतोय। म्हणजे आपण पूजा करतो तर त्याचा अर्थ माहिती असेल तर काहीतरी चढवताना आनंद येणार, नाही तर नुसता शब्द म्हणून किती आनंद येतो। तुम्हाला भजन शिकवलं समजा, ते भजन मधला अर्थ समजतं का नाही? का नुसतंच म्हणतो आपण आत्मा हूँ आत्मा हूँ आत्मा, गोरा काला जो भी दिखता चाम है। म्हणजे काय मम्मी? म्हणजे काय? गोरा काला जो भी दिखता चाम है। चाम म्हणजे चामडी। मोटा पतला हो ना इसका काम है। समजण्यासारखं आहे की? हिंदी पिक्चर बघत नाही का? हिंदीच आहे की समजण्यासारखं? मोटा पतला हो ना इसका काम है, सांगा अर्थ। सब शरीरों से रहित मैं आत्मा, सगळ्या शरीरापासून भिन्न मी आत्मा आहे। मग आता ते कळल्यावर अर्थ आनंद येतो का नाही म्हणायला? मग तसं पूजा पण सगळे जे काही म्हणतो आपण त्याचा अर्थ माहिती पाहिजे, तर माहिती झालं तर आनंद येतो करत असताना। नाहीतर मग नुसतं पळत पळत यायचं, डोकं टेकवायचं, पळत पळत जायचं, मग कसे देव दिसायचे? देवाला बघायचं का नाही? तर देव बघायचे तर थोडंसं स्थिरतेने शांततेने बसावं लागतं त्यांच्यासमोर। जेव्हा बसता तेव्हा 2 मिनिटासाठी का असे ना त्यांना टक लावून बघा, त्यांच्यासारखा मी आहे असं विचार करा, जाणा, तर समजतं। चला आता काय चाललंय आमचं? 107 पान आहे माझं। तुमच्याकडे काय पान आहे बघा? हां, पुढं जयमाला बघायची। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह विदुरित संस्कृती भाव निरंग समामृत पूरित देव विसंग अबंध कषाय विहीन विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह निवारित दुष्कृत कर्म विपाश सदामल केवल केली निवास भवोदधिपारग शांत विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह। ह्याचा अर्थ बघत होतो आम्ही। काय सांगायला लागलेत? सोपं सोपं आहे, असं फक्त शब्द माहीत नसतील म्हणून अवघड वाटतंय। काय भावनाबेन? असं काय सांगितलं? सिद्ध भगवान कसे आहे, त्यांच्याकडे किती कर्म असतात? सिद्धांकडं काय रिया? किती कर्म असतात सिद्धांकडं? 4 असतात का 5 असतात? आता काय सिद्धांकडे किती कर्म असतात सनया? 0 कर्म असतं का सिद्धांकडं? आपण काय म्हणतो? कर्माचा नाश केल्यावर सिद्ध होतात। मग असं कोण पण चुकायचं नसतं बरं का। आपले अरिहंत आणि आपले सिद्ध आहेत, ते आपले गुरु आहेत, आपले पिता आहेत म्हणतो ना तुम्ही भजनामध्ये।
मग त्यांच्याबद्दल माहिती पाहिजे आपल्याला. मग म्हणून सांगितलं की त्यांच्याकडं कुठलेही कर्म नाही आहेत. तर ते कर्म कसे आहेत हे इथं सांगितलं. दुष्कृत कर्मविपाश, जे की दुष्कृतचं काय म्हणायचं शब्दशः अर्थ? दुष्कृत म्हणजे वाईट काम, वाईट रूप असणारे. म्हणजे करणारे, दुष्कृत म्हणजे वाईट करणारे. नाही, दुष्कृत म्हणजे वाईट सांगायचंय. वाईट असणारे त्या कर्मांचं त्यांनी निवारित म्हणजे निवारण केलेलं आहे, नाश केलेला आहे. दुष्कृत म्हणजे आता आपण म्हणतो ना काय, मिथ्यामे दुष्कृतम भवतु, म्हणजे माझं जे काही चुकीचं काम झालेलं आहे, दुष्कार्य झालेलं आहे ते नष्ट होऊ दे. मग तसं इथं सांगायचं की जे काय माझ्याकडून झालेलं दुष्कृत वाईट कर्म झालेलं आहे, कार्य त्याचं विपाश म्हणजे जाळं, तर ते माझे सगळे दोष नष्ट होत निवारण, त्यांनी निवारण करून ते सिद्ध झालेले आहेत. असे सिद्ध भगवान हे विशेषण घेतलं. तर काल ह्याच्याबद्दल आम्ही बघितलं होतं. तर आज पुढचं बघायचं होतं. काय दुसरं पुढचं विशेषण? सदामल केवल केली निवास, म्हणजे काय? सदैव अमल केवल ज्ञानरूपी, केवल ज्ञानामध्ये जे केली करतात म्हणजे खेळतात. केवली भगवान कशामध्ये ते पण खेळतात माहिती आहे का तुम्हाला? अरिहंत भगवान असतात ना, ते खेळतात. काय खेळतात? केवल ज्ञानामध्ये बस आपला आनंद भोगतायत, आनंद भोगतायत त्या ज्ञानाच्या द्वारे. तेच त्यांचं खेळ असतो. कसं असतं माहिती आहे केवल ज्ञान? विचारा कसं असतं, विचार, मला विचार, मी सांगते. कोणाकडे जाऊ नको विचारायला. हां, म्हणजे सांगितलं त्यांचं ज्ञान असतं ना असं स्वच्छ असतं, ज्याच्यामध्ये की तू आता कितव्या इयर कुठल्या शाळेत आहे? नाही, म्हणजे कितव्या स्टँडर्डला आहे? 6ला आहे. तू 5thमध्ये काय काय केली ना त्यांना सगळं माहिती असतंय. काय तर लबाडी केली होती का नाही? कोणाचं तर काहीतरी घेतलेलं असतं, दिलेलं असतं, नाहीतर चोरून काहीतरी लिहिलेलं असतं परीक्षेमध्ये, नाही तर कॉपी बिपी केलेली असती. कोण करेल त्याचं बरं का? मग ते सगळं त्यांना माहिती असतं बरं का. आता तू 5thमध्ये काय केली ते माहिती असतं, आत्ता काय करते आणि पुढं काय करणार सगळं कळतं त्यांना. असं ते ज्ञान असतं. तुम्हाला काय काय कळतं सांगा? आपल्याला आपलंच कळत नाही, त्यांना तर सगळ्यांचं सगळं कळतं. असं ते ज्ञान असतं. म्हणजे कसलं ग्रेट. आणि एकाच नाही बरं का, तुम्ही सगळे बसलाय ना, सगळ्यांच्या बद्दलचं सगळं ज्ञान, भूत भविष्य वर्तमान असं सगळं ज्ञान त्यांच्यामध्ये एका वेळीच झळकत असतं. असं त्याला म्हणतात केवल ज्ञान. म्हणजे ग्रेट ज्ञान आहे. जसं तुमच्या क्लासमध्ये कोण असेल ना, फर्स्ट, तुझं येतं का? फर्स्ट रँक येतं का तुझं? येतं. जे फर्स्ट रँकर आहे त्यांना तुम्ही काय म्हणणार? कसलं ग्रेट आहे, हुशार आहे, हो की नाही? म्हणजे त्यांच्या ज्ञानाला आपण ग्रेट म्हणतो. मग आता केवलींना काय म्हणायचं? ग्रेटेस्ट. काय म्हणायचं? म्हणजे ते रँकर्समध्ये काय म्हणायचं, जास्त सगळ्यात ग्रेट आहेत असे ते केवली भगवान. म्हणजे त्यांचं ज्ञान तर किती बेस्ट आहे. मग तसं ज्ञान आपल्याकडं पण आहे, आत्ता आहे. तिथं गेल्यावर मिळतं असं नाही. आत्ता इथं जरी आपण अनुभव केलो ना स्वतःला, तसं मी पूर्ण ज्ञानवाला आहे, तर आपल्याला पण तशी प्राप्ती होते. करायचं आहे काय काय करायचं? जाऊ दे, तुम्हाला केवल ज्ञान झालं आज समजा, काय करणार भावनाबेन? तुम्हाला केवल ज्ञान आज झालं, तुम्ही काय करणार काका? सांग की काय करणार? उद्या दुकानात कोण कोण गिऱ्हाईक येणार आहे? उद्या काय काय काम करायचं आहे? म्हणजे असला आपण तुच्छ गोष्टी बघत बसणार त्याच्याद्वारे. कल्पना असणार केवल ज्ञान झाल्यावर. केवल ज्ञान झाल्यावर कल्पना. हो की आपले एक विचारलं हो, आपल्या डोक्यात जे असतात ना सगळे प्लॅनिंग्स, जसं प्रीती भाभी आता इथूनच प्लॅन करायला, घरी गेल्यावर काय काय गिऱ्हाईक करायचं ते, म्हणजे तिथे गेल्यावर करायचं नाही, आत्ताच चाललं प्लॅनिंग की काय करायचं. म्हणून सांगितलं की केवल ज्ञानी काय करतात सनया, ते कोणाकडे लक्ष देत नाही आहेत, कोणाला जाणायला जात नाही आहेत. त्यांच्या ज्ञानात तर सहज झळकत जात आहे सगळं. इतकं मस्त ज्ञान असतं ते.
जसं समज तुला टीचरनी शिकवायच्या आधी समजलं ते काय सम आहे, ते काय चॅप्टर आहे, काय रिया, जर काय अजून सर मॅडम काय शिकवणार ना तुम्हाला, ते शिकवायच्या आधीच तुम्हाला समजलं समजा, किती आनंद येतो आपल्याला, कसलं मस्त, मला तर सगळं येते असं आपल्याला वाटतंय की नाही. मग तसं केवल ज्ञानींना कोण काय सांगायच्या आधी सगळं माहिती असतं, सांगायचं जाऊ दे, काय व्हायच्या आधी सगळं माहिती असतं. समजा तू इथून बाहेर जाताना पावसाचं पाणी पडलंय, काय होणार समज, पळत 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 चालली होती, काय झालं, पडली, कसं काय तुला कळलं म्हणजे पडणार आहे हे तुला आधी कळलं समज, तर काय करणार तू, हळू चालणार ना. ते तिथं केवलीला आधीच समजलं होतं केव्हाच की तू पडणार होती म्हणून हळू चालली असं. म्हणजे सगळं त्यांच्या ज्ञानामध्ये युगपत झळकतं, पण तरीसुद्धा त्यांना काय जाणायचं नसतं. किती मस्त, काय व्हायचं ते होते, तुमचं चाललंय ना, तुमचं तुमच्यामध्ये, मला माझा आनंद भोगायचा आहे एवढंच त्यांना लागलंय. त्याला म्हणायचं केली. केली म्हणजे काय, खेळ, खेळतात ते पण. कशामध्ये खेळतात हो, बस आत आत आतच, जाणणार आहे एवढंच. आणि एवढं केलं ना तर मागं मी सांगितलं होतं की स्कूलमध्ये पण जाणारे असतात ना, तर त्यांना पण ध्यानाचा प्रयोग सांगतात. कशासाठी, किंवा असं शिकवत असतील तुम्हाला योगा प्राणायाम, त्याच्यामध्ये ध्यान, एक मेडिटेशन एक चॅप्टर ठेवतात, किंवा एक थोडं काय टाईम देतात मेडिटेशन करा म्हणून. हां, त्यांचं पण एम काय असतं, तुमचं बुद्धी शार्प व्हावी, एकाग्रता वाढावी, तुम्हाला जास्त ग्रास्पिंग व्हावं, तुम्ही हुशार व्हावं, म्हणून ते काय करतात, मेडिटेशन करवतात. मेडिटेशन म्हणजे काय हो, म्हणजे काय, हो ना, ते का करायचं, त्यांना म्हणायचं असतं की तुम्हाला अभ्यास छान करता यावं म्हणून ध्यान करा. म्हणजेच काय केलं त्यांनी, तुमच्या ज्ञानाला निर्मळ केलं. जेवढा आरसा आपण छान स्वच्छ करतो ना धुवून पुसून, तेवढं काय होतं सांग, छान दिसता का तुम्ही, आरसा स्वच्छ केल्यावर छान दिसता का नाही दिसत. असं केस करायची आणि आरशासमोर जायचं, स्वच्छ आरशासमोर, छान दिसणार का नाही म्हणजे आरसा जे आहे ते दाखवतो, तुम्हाला छान म्हणून दाखवत नाही, घाण म्हणून दाखवत नाही, असं आहे. मग तसं आपलं ज्ञानसुद्धा ध्यानाच्या द्वारे स्वच्छ होतं. आणि मग त्याच्यामध्ये कोण काय सांगायच्या आधीसुद्धा आपल्याला अनेक प्रकारचं ज्ञान सहज होतं. म्हणून म्हणलं काय, कुठल्या शाळेत जायचं केवल ज्ञान शिकायला, तुमच्या शाळेत शिकवत आहेत का, येऊ का आम्ही शिकायला, कोणाच्या शाळेत शिकवते तो, केवल ज्ञान काय असतं, ते कसं मिळवायचं, कुठल्या रँकर्स ना केवल ज्ञान होतं, फर्स्ट रँकला मोठं केवल ज्ञान आणि लास्ट रँकला छोटं, कसं असतंय केवल ज्ञानामध्ये टाईप्स बिप्स काय नसते, सगळे फर्स्ट रँकरच असते तिथं. म्हणजे असं काय भेदभाव केवलींमध्ये नसतो. मग ते अशा केवल ज्ञानामध्ये सारखा आनंद भोगतात, बस त्यांचं काम तेच आहे दिवस रात्र. काय करते तो सिद्ध भगवान, काय मिलन काकी, सिद्ध भगवान केव्हा झाले माहिती का, महावीर भगवान सिद्ध कधी झाले, कधी झाले, कधी झाले हो, म्हणा की दिवाळीत. काय व्हा म्हणताय म्हणजे किती वर्षापूर्वी झाले हे मला सांगायचं आहे हो, किती वर्ष झाले, हां अबाउट समजून घ्या की 2500 वर्ष होऊन गेले. एवढे वर्ष झालं ते तिथं केवल ज्ञानी आहेत. कंटाळा आला असेल का नाही, एकटेच बसले बरं का वर तिथं ते सिद्धशिलेवर. कुठे आहे सिद्धशिला, आपल्या डोक्यावर, वर बघ बघू, हां आहे वर, खरंच आहे, तुम्हाला दिसत नाही फक्त. तर ते 2500 वर्षापासून काय करायलेत तिथं, काय करते विचारचं कधीतरी मम्मीला पप्पांना मला, काय करते तिथं सिद्ध भगवान. इथं आमच्याजवळ बसायचं, जरा खेळायचं वगैरे, ध्यान करतात. मग तुम्ही पण करायचं, तुम्ही का नाही करत, ध्यान केल्यावर छान वाटतं ना, ध्यान केल्यावर आनंद येतो ना, मग तुम्ही का नाही करत, काय भावनाबेन ध्यान करता का, करता, मग तिथं का गेला नाही त्यांच्याजवळ, इथं का बसलाय म्हणजे ध्यान करत नाही असं सांगायचं. मग संसाराचं ध्यान करतो म्हणजे. मग त्यांनी विचारलं तिथं काय करतात, एकाने विचारलं, म्हणले कंटाळा येत असणार, काय रुटीन चेंजच नाही ना त्यांचं, काय सकाळी उठा ध्यान, दुपारी ध्यान, संध्याकाळी ध्यान, रात्री ध्यान,
सारखं ध्यान ध्यानच करतात ते. कुठं काही चेंज नाही बरं का. फिरायला जायचं नाही, कुठं काय खेळायचं नाही, काय नाही, नुसतं ध्यान करायचं. मग तुम्हाला बसवलं तर असं ते पण एका ठिकाणी बसून बरं का, इकडं तिकडं पळत बिळत काय नाही, कुठं फिरत बिरत नाही, देवासमोर जाऊन नाही, असं एके ठिकाणी 2500 वर्ष असे बसलेत. काय करायचं आता त्यांना? किती कंटाळले असतील की नाही. जाऊन यायचं का, बघून यायचं का, खेळून यायचं त्यांच्याबरोबर. ते आपल्यापेक्षा मस्त मजेत आहेत. त्यांना इतका आनंद येतोय ना, इतका आनंद, त्यामुळे त्यांना कुठं जावंच वाटत नाही. जसं तुम्ही सिरियल बघत असताना काय करता सांगा, इतकी मजा येत असते की नाही. कोण समोर येऊन, मी समोर येऊन उभारले तर तिला ते पण माहीत नाही. टी व्ही समोर असताना मग आपलं लक्ष कसं असतं तिथं, असं केंद्रित असतं का नाही. मग तसं केवलींना सुद्धा ते ध्यान करतायत, तर तुम्ही या जावा काय म्हणा, नाही तर काय पण करा, ते बस आपला आनंद भोगतात. असे मस्त असतात केवली. म्हणून आपण काय इच्छा करायची, काय विचार करायचा, मला सुद्धा केवल ज्ञान स्वभाव आहे, त्याला जाणायचे, मला सुद्धा सिद्ध बनायचे, असे आपण भाव ठेवले तर ते दिसतात. मग आपल्याला कुठे आहेत सिद्ध, कुठल्या डोळ्यांनी दिसणार, कुठल्या चष्म्यानी, ते असते की तुमचं काय एक्लिप्स बघता ना तुम्ही, कशाने बघता? हां, ते काहीतरी असतं ना एक्सरेचं वगैरे. हां हां, ते गॉगलनी वगैरे बघतात ना. मग कुठल्या गॉगलनी बघायचं सिद्धांकडं? आहे का गॉगल घरी? काय म्हणते सिद्धांतला बघायचं हो, एक्लिप्सला नाही. काय म्हणते? म्हणजे कुठल्याही चष्म्यानी सिद्ध. काय म्हणला? नाही ना काकी, काय म्हणला, आवाज नाही आला. बोला बोला. नंबर नाही असा गॉगल. होय बरं. अनाचा गॉगल लावायचा म्हणजे. हां, थांब की गोष्ट सांगते. तर काय झालं की कुठल्याही चष्म्यानी वगैरे देव दिसत नाहीत. मग एक हे होता बरं का, एक 3Dच्या चष्म्याने दिसतात का हो देव, सिद्ध भगवान दिसतात का विचारतायत. ते जवळ येत नाहीत आणि दिसत पण नाहीत. तर काय झालं, तर काय सांगितलं की एक सेठजी होते आणि त्यांच्याकडं एक नोकर काम करत होता आणि तो देवाचा भक्त होता. मग त्याला इच्छा होती एक दिवस की यात्रा करून यावी, आपण पण दर्शन करून यावं, जसं इथं तुमच्या वारीला येतात ना लोक, तसं त्याला वाटलं होतं की एका देवाकडं जाऊन यावं आपण. तर तो कसं विचारायचं सेठजींना म्हणून विचारत नसतो, पण त्याची खूप तीव्र इच्छा झाली म्हटल्यावर त्यांनी जाऊन विचारलं की माझी फार दिवसापासून जायची इच्छा आहे, मी जाऊ का? म्हणला कुठं, तुमच्या जाऊ द्या आदिनाथ भगवंतांना दर्शन करायला अकलूजला जायचं आहे, मी जाऊ का, असं विचारलं त्यांनी सेठजींना. मग सेठजी म्हणाले जा, तुझी एवढी भावना पवित्र आहे तर, मला जमत नाही व्यापारामुळं, तुला जमते तर तू जाऊन ये. पण त्या काळामध्ये वाहन नव्हतं, चालत चालत जायचं आणि त्याचं गाव खूप दूर होतं अकलूजपासून. म्हणलं त्याला चालत चालत यायला वेळ लागणार होता. मग असं सांगितलं सेठजींनी की तू जा आणि माझं पण नमस्कार सांग, कोणाला, भगवंतांना, आणि माझे हे 100 रुपये त्यांना चढव, असं सांगितलं. मग ठीक आहे म्हटलं, मी चढवतो. आणि तो निघाला गावातून आणि किती 2-4 दिवस झाले चालत राहिला, पण कुठं अजून खूप दूर होतं अकलूज. म्हणल्यावर मध्ये त्याला काय झालं, एके ठिकाणी कोणीतरी असं तपस्वी साधक वगैरे, साध्वी वगैरे असे दिसले की जे रस्त्याने चालले होते, कुठंतरी थांबले होते आणि फार ग्लान होते. तपस्वी बरं का, असं साधू महाराज वगैरे नाही, तपस्वी कोणीतरी असे असतील तर ते दिसले. आणि मग त्याला काय विचारलं की किती यांना त्रास आहे, आपण काहीतरी मदत करावी. मग त्याकडं दुसरं काय नव्हतं, फक्त ते 100 रुपये होते आणि त्यांनी काय आणलं होतं ते थोडंफार सामग्री, बाकी काय नव्हतं. मग त्यांना मदत कशी करायची, मग त्यांना जाऊन विचारतो ती तुम्हाला पाहिजे का, काय देऊ का. मग त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी म्हणलं की 2 दिवस झालं ह्यांना खायला मिळालं नाही आहे. मग त्याला फार वाईट वाटलं, तो म्हणाला माझ्याकडे पैसे आहेत, मी तुम्हाला खायची व्यवस्था करून देतो.
आणि त्यांनी विचार केला की सेठजींचे पैसे आहेत, चढवायचे आहेत, माझ्याकडे तर काय नाही आहे, मी काय देणार. मग तो म्हटला जाऊ दे, सेठजींना सांगेन मी देवाला चढवले पण ह्यांना जीव घालेन. आणि त्यांनी त्यातल्या 98 रुपयाचं सगळी सामग्री आणली जेवायची आणि त्यांना जीव दिलं, जेव घातलं. आणि राहिलेले जे 2 रुपये होते ना ते अकलूजमध्ये येऊन मंदिरात देवाच्या समोर चढवले आणि मग नमस्कार केला. आणि मग म्हटलं त्यांनी मनातून की हे माझे पैसे नाही आहेत, सेठजींचे आहेत, त्यांनी पण 100 रुपये दिले होते पण मी ते खर्च झाले माझ्याकडून, जे हे राहिले ते तुला दान, असं म्हणून त्यांनी टाकले ते देवासमोर. आता आज्ञानी बरं का, एक देश उदाहरण समजून घ्या. आणि मग तो परत निघाला परतीच्या वाटेला. 2 दिवस झाले अजून तो पोचायचा होता, तर तिकडं सेठजींना स्वप्न पडलं. रिया काय की स्वप्नामध्ये आदिनाथ भगवान आले आणि सांगितलं भगवंतांनी की तुझे मला 98 रुपये मिळाले. कोण सांगितलं? एक देश उदाहरण घ्या बरं का, पैसे बिशे घेत नसते देव, पण असं म्हणले की तू जे दिलं होतं ते मला सगळं मिळालं, माझ्यापर्यंत आलं. मग आता असं म्हटल्यावर सेठजी म्हणाले की बरं झालं, मला दर्शन झालं देवाचं, असं वगैरे. मग हा जाऊन पोचला 4 दिवसांनी आणि सांगितलं मी तुमचे पैसे सगळे देवाला चढवले. मग तो काय पुढं बोलायच्या आधीच सेठजी काय म्हटले मला स्वप्नात येऊन सांगितलं देवानी की तू 98 रुपये चढवले. आता म्हटलं तर सेठजींना उलटं कसं काय कळालं, मी तर किती चढवले होते, 2 रुपये चढवले होते, 98 काय केले ते खाऊन टाकले होते, खायला दिले होते त्यांना. मग त्याला वाटायला भय वाटत होतं की आपण सेठजींना कसं सांगायचं असं झालंय म्हणून. मग तो जरासं घाबरतच घरी पोहोचला होता, पण सेठजी म्हणाले मला देवानी दर्शन दिलंय. मिलन काकी काय सांगितले, देवानी मला दर्शन देऊन सांगितलं की तुझे 98 रुपये मला मिळाले. मग तुझे खूप आभार म्हणून सेठजी त्या नोकराला म्हणतायत, तुझ्यामुळं माझे पैसे देवापर्यंत पोहोचू शकले. मग त्यावेळेस त्यांनी खरं खरं सांगितलं. ओ अभ्यास काय सांगितले मी, काय सांगितले, 98 रुपये. काय झालं 98 रुपयाचं? मग त्यांनी येऊन सांगितलं की मी तर खरं सांगितलं त्यांनी सेठजींना, मी तर म्हणले 2च रुपये चढवले होते, बाकीचे 98 रुपये तर मी चढवलेच नाही. मग त्यावेळेस तिथं सेठजींना समजलं त्यांनी सांगितलेलं काय आहे ते. त्यांनी खरं सांगितलं ना की मी 98 रुपयाचं काय केलं होतं, असं दान केलं होतं, कोणाला जेवायला घातलं होतं आणि 2च रुपये चढवले होते. पण सेठजींना त्याचं वाईट नाही वाटलं. सेठजी म्हणाले की तुझ्यामुळं मला देवाचं दर्शन झालं, जे की आजपर्यंत कधी झालं नव्हतं. म्हटल्यावर त्यांना खूप आनंद झाला. उलटं असं नाही वाटलं की खोटं बोलतोय हा किंवा ह्यानी मला लुबाडलं, मायाचार केलं, असं नाही. मग त्याचं अंतःकरण निर्मळ होतं म्हणून त्यांनी जे काय कार्य केलं त्याच्यातून त्यांना पण समाधान झालं. म्हणून आपण पण जे करतो ते योग्य ठिकाणी दान द्यायला पाहिजे, योग्य ठिकाणी आपलं डोकं टेकवायला पाहिजे, आपली भक्ती तिथं करायला पाहिजे जिथं योग्य आहे. तर आपल्याला पण खरे देव मिळणार, खरे गुरु मिळणार, खरं शास्त्र मिळणार आणि आपल्याला पण केवल ज्ञानाची प्राप्ती होणार. तर सदामल केवल केली निवास ह्याच्याबद्दल सांगायला लागले. सदा अमल, हे भगवान तुम्ही कसे आहात, सदा अमल आहात. अमल म्हणजे निर्मल आहात, सगळ्या मलाने रहित आहात. कुठल्या काळामध्ये अमल आहे तो सिद्ध भगवान, कुठल्या काळामध्ये अमल आहेत? 3 काळामध्ये. म्हणजे जेव्हापासून झालेत सिद्ध तेव्हापासून ते अमल आहेत, निर्मल आहेत. अमल म्हणजे निर्मळ, कधी निर्मळ नाही आहेत सिद्ध, मलिन होत नाहीत ते कधीच. जेव्हा सिद्ध अवस्था प्रगट झाली तेव्हापासून ते अनंत काळापर्यंत अमल आहेत. तर कर्मक्षय सिद्ध भगवान जिस समय से सिद्ध होते हैं वे अनंत काल तक निर्मल रहते हैं. यह सहज सिद्ध आत्मा हमेशा निर्मल है. हे समजून आपल्याला काय फायदा हो? म्हणजे त्यांना म्हणायचंय जेव्हा ते सिद्ध स्वतःमध्ये विराजमान झाले तर तेव्हापासून निर्मळ झाले
मग तुम्ही मंदिरात येता, निर्मळ व्हायला चान्स आहे का नाही? मंदिरात येता, ध्यान करता, निर्मळ झाला. सांगा किती काळपर्यंत निर्मळ? नाही हो, मंदिरात असताना सुद्धा निर्मळ नसतात लोक. इथंच असते ना, हॅलो म्हणलं की संपली, मलिनता सुरू झाली. मग म्हणून मोबाईल आणायचा नसतो इथं आणि बोलायचं नसतं आणला तर. म्हणजे त्याचं विघ्न आलं आणि मग काय कळणार आहे हो. म्हणजे असं काय झालं माहिती का, एकदा दर्शन करत होते सगळेजण आणि एकदम भक्तीने शांततेचं वातावरण एका मंदिरमध्ये, आणि तिथे लिहिलं होतं बाहेर काय, फोनवर बोलायचे नाही मंदिरात. आणि मग काय झालं, सगळे पूजा तर करतायत, ध्यान करतायत, असं एकदम पिन ड्रॉप सायलेन्स होतं, असं सगळे आपल्या मस्तीमध्ये मस्त आनंदात. आणि एकांचा फोन वाजला, म्यूटवर ठेवलं नव्हतं म्हणल्यावर मग तिथं बोर्ड लिहिलं होतं ना काय, फोन उचलायचं नाही, बोलायचं नाही. त्या पठ्ठ्याने फोन बंद सुद्धा केला नाही आणि त्या अशी रिंग वाजत बसली. सगळ्यांचं ध्यान काय होता, असं पण करणं चुकीचं आहे. म्हणजे म्हणले आपली भक्ती करायला ते देवाला असं एकदम तल्लीन होऊन आणि त्याचा फोन वाजतोय बरं का, असं की मला कळतच नाही असं काहीतरी. आणि मग बाकीचे सगळे डिस्टर्ब, पण ते एकटा एकदम भक्तीने देवाचं पूजन करायला लागलाय किंवा काय ध्यान करायला लागलाय. असं म्हणजे दुसऱ्याचं ध्यान भ्रष्ट करून आपल्याला ध्यान होत नसतं. म्हणून सांगितलंय काय, जर आलोय मंदिरात तर निर्मळ व्हायला या ना. आपण का मलिन व्हायचं मंदिरात येऊन? म्हणजे तिथे तरी ॲटलिस्ट निस्सही म्हणून यावं. पूजा करतो का आपण भावनाबेन अष्टद्रव्यानी? पूजा हां, म्हणजे आपल्याकडून एक अष्टक व्हावं हे सांगायला लागले की वेळ काढा. आपल्याला होत असते, फक्त आपण इकडचं तिकडचं वेळ कुठेतरी मॅनेज करायचं. आणि किती ठीक आहे तुम्ही फास्ट करा, पण ते होऊ दे ना, एक आवश्यक म्हणून आपल्याकडून व्हायला पाहिजे. मग म्हणून तेवढा वेळ तरी आपल्याला देवासाठी नाही स्वतःसाठी काढायला पाहिजे. दिवसभरात परत मंदिरात येतो का आपण, परत बसतो का स्वाध्याय ध्यानाला? होत नाही ते इतर वेळेस. म्हटल्यावर ते सकाळचं तेवढा वेळ 5 मिनटं 10 मिनटं तरी असे ना करून जायचं. आणि मग ते पूजन करत असताना आपली निर्मळता वाढते. त्यांच्यासारखा मी आहे हे जाणलं तर आपल्याला सुद्धा तसा अनुभव होतो. यह सिद्ध आत्मा हमेशा निर्मल है. स्वभावाने तर प्रत्येक आत्मा निर्मळ आहे, त्यांची निर्मळता तिथं प्रगट झाली आहे, पण आपला आत्मा तर सदैव निर्मळ आहे. इसमें पर के द्रव्य क्षेत्र काल भाव का न आना ही उसकी निर्मलता है. काय म्हणले? चिंतनात गेलाय तुम्ही, मलिन झालाय का निर्मळ आहात? आत जावा, तुम्हाला बाहेर काढत नाही. बाहेर गेलात ना खेचून आत आणणार आहे. हां, कुठं आहे तुम्ही? फिजिकली कुठं आहे, मेंटली कुठं आहे हो? फोन आला ना तिथंपर्यंत पोचलेला असतो माहिती आहे का? ज्याचं फोन असते ना त्या गावात गेलेला असतं, तुम्हाला माहीत नाही. जसं नातेपुतेवरनं आलाय आणि फोन आला अभिजित भयांचं, कुठं गेला सांगा? ते घरात जिथं बसून बोलत असेल ना ते सगळं दृश्य समोर असतं आपल्या. आणि मग इथं कुठं राहता? फोन येणार नाही, फोन आणायचंच नसतो मग इथं येताना माहिती आहे का? आपलं असं निर्विकल्प राहायचं छान. म्हणून सांगायला घरी येताना ते घरातच ठेवून यायचं असतं, म्हणजे या म्हणून फोनच करून येत. म्हणजे मला ज्ञान सांगायचंय तुम्हाला की किती चंचल आहे. सांगा, दुकानात बसून नवऱ्याने फोन केलं, काय झालं, कुठली वस्तू कुठं आहे असं विचारलं नुसतं तर सगळं दुकान डोळ्यासमोर, ज्ञानासमोर. हे इथलं काय सगळं शून्य झालेलं असतं तेव्हा. म्हणून म्हटलं की फोन ॲटलिस्ट देवाच्या दरबारात तरी आणायला नको किंवा वापरायला नको. बरं, अजून अनेकांचं काय काय दिसलं मला असं की जेवताना पण मौन घ्यायला पाहिजे का नको? म्हणजे मी घ्यायला पाहिजे, तुम्ही हो घ्यायला पाहिजे ना? घेता का नाही घेत? ते तर फोनवरच जेवण चालू असते सगळ्यांचं. हे पण मी अनेकांचं बघितलं. जाऊ देत, जे कोण धर्म करणार आहेत ना त्यांचं पण असं दिसलं काय, जेवण करताना मौन आहे पण फोन ठेवलाय बाजूला आणि वाचतोय. काय करायचं आता? काय करायचं होतं आता? ते दुसरं पण मौन होतं हो. आता काय करायचं? मेसेज थांबा, मला ऐकूच येईना काय म्हणतात ते. काय म्हणताय हो?
अहो मेसेज म्हणलं केला का? मेसेज करायचं, जेवायचं का मेसेज करायचं? तुम्ही पण काय सांगायला लागलाय? कट करायचं, मेसेज करायचं, अजून काय करायचं? मला म्हणायचंय जेवायला बसताना ते कशाला जवळ घेऊन बसायचं? जर त्याचे विकल्प होतेत ना, आलं कोणाचं फोन तर कशाला त्याला, तुमचं मौन आहे ना, निर्विकल्प आनंद घ्या ना जे भोगताय त्याचं तरी. ते म्हणले 5 इंद्रियांचे भोग भोगताना तुम्हाला दुसऱ्या इंद्रियांचाच विचार असतो. जसं म्हणले खायला लागलो तर ते खायचा आनंद नाही, टी व्ही पाहिजे समोर, मोबाईल पाहिजे. म्हणजे काय केलं, हे इंद्रिय सोडलं, या इंद्रियांचा भोग पाहिजे. म्हणून जाऊ देत, मला काय सांगायचं होतं तर जेवताना त्यांनी फोन उचलला, मौन होतं आणि असलं म्हणलं काय गरज आहे का आपल्याला अशी? म्हणजे ॲटलिस्ट तेवढ्या वेळासाठी तरी काय काका असंच होतं ना का नाही? म्हणजे त्याच्याबद्दल तेवढ्या वेळासाठी तरी ॲटलिस्ट मुक्त राहावा. जे आपण त्याच्याशी इतकं बद्ध झालोय ना, त्याच्यामुळं एका पण भोगाचा भोग घेऊ शकत नाही तुम्ही. म्हणून तिथं सगळीकडे आकुलता राहते. म्हणून आजपासून जेवताना फोन जवळ ठेवणार काय? हो म्हणून नाही म्हणा. हो जेवताना काहीतरी वाईट बातमी आली ते घेतलं. हा मग असं काय झालं तर असं तोंडात घास घालायला आणि कळलं की काहीतरी कोणाचं तरी काहीतरी झालं. काय झालं, कुठं गेलं सांगा घास? काय करायचं आता, आत घालायचं का बाहेर काढायचं? म्हणून सांगितलं निर्विकल्प एक कार्य करा एका वेळेस. फोनवर बोलताय तर जीव नका, जेवताय तर फोनवर बोलू नका. ते आपल्यासाठी चांगलं आहे. आणि ते एका पंडितांनी सांगितलं बरं का, असं म्हणले त्याचे रेज आहेत ना जे, ते जास्त घातक आहेत. मग जेवताना तरी ॲटलिस्ट त्या रेजपासून दूर राहावा, झोपताना रेजपासून दूर राहावा, जेणेकरून की तुमचं संरक्षण राहावं. दिवसभरात वापरावं लागतं, तुमची कमजोरी आहे, तुम्हाला काय मजबुरी आहे, पण अनावश्यक असताना, जिथं गरज नसताना अशा ठिकाणी तरी दूर राहावा त्याच्यापासून. ठीक आहे, मला ते मोबाईल ज्ञान शिकवायचं नाही आहे, केवळ ज्ञान शिकवायचं आहे. तर केवळ ज्ञान कसं आहे, कुठल्याही मोबाईलची, रेंजची, कशाची आवश्यकता नाही, असं ते ज्ञान आपल्या अधीन आहे, आपल्यामध्ये आहे. आणि ते कोणाला त्रास देणार नाही आहे, तर आनंदच देणारं आहे. आत्मा की वस्तु अन्य आत्मा में आ ही नहीं सकती. केवल केली निवास म्हणजे काय? हे भगवान, आप केवल ज्ञान में केली करने वाले हैं. केवल एक को भी कहते हैं, तो एक का खेल कैसे? केवळ म्हणजे एक. एकटे काय खेळतात? तो कुठला खेळ असा असतो एकटा खेळू शकतो? मोबाईलच्या बरोबर सांगू नका, त्याच्यामध्ये पण ते समोर मोबाईल म्हणजे दुसराच आला. तो एकटा काय खेळ खेळायचो? आणि खेळ पण खेळतो ना, त्याच्यातून पण विज्ञान समजायला पाहिजे बरं का आपल्याला, तर खेळा, चालतंय. जसं एक गेम होतं, काय होतं, मला गेम नाही शिकवायचं बरं का, पण मी आपलं एक अध्यात्म त्यातनं निघालं होतं म्हणून सांगते. स्मॅश हिट म्हणून एक गेम होतं मोबाईलवरच, आणि त्याच्यामध्ये ते बॉल असायचे आणि ते बॉल त्या ग्लासना मारायचे असायचे. जर ते ग्लास वीक असेल ना, ते बॉल मारलं की फुटायचे, फुटले की मला 5 बॉल जास्त मिळायचे आणि मग मी पुढं सरकायचं. असं त्याच्यामध्ये गेम होतं. आणि मग जर ती ग्लास हार्ड असेल, तुमचा हिट चुकला तर निगेटिव्ह पॉईंट्स मिळणार तुम्हाला, असं काहीतरी त्याच्यामध्ये होतं. त्यातनं अध्यात्म सांगा बघू. गेमच ऐकलाय तुम्ही, पुढचं सांगा. मग तसं म्हटलं की आपली ज्ञान पर्याय, आपली शक्ती जी काय तुम्ही प्रगट करताय ना, त्याच्यामध्ये ते ग्लास जे बॅरियर्स आहेत, म्हणजे काय झाले, कर्मांचे उदय येत आहेत. आणि मग तुमची शक्ती जास्त असेल, त्या कर्मांची शक्ती कमी असेल तर त्याला हिट करणार, म्हणजे ते नष्ट होणार. आणि जर त्यांची शक्ती वाढली म्हणजे तुमची साधना कमी पडतीये, म्हणजे तुम्हाला जास्त प्रयत्न करायला पाहिजे. पण आपण उलट काय करतो, कर्मांचे उदय यायला लागल्यावर जास्त त्रस्त होतो. म्हणून म्हणतात की सगळ्या संसारातल्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला शिकण्यासारखं असतं. म्हणून तुम्ही गेम खेळता तरी पण त्यातनं पण काढत जावा थोडंसं काहीतरी आपल्या जीवनात उपयोगी असं. तर ते भगवान सांगितलं एकटे खेळतात, त्यांच्याबरोबर दुसरं कोणी प्लेयर नाही. अकेला भी खेल होता है. अकेला बच्चा जब खेलता है तो
प्रसन्न ही रहता है. सगळ्यात महत्त्वाचा हेतू दिला. म्हणजे काय हो का दोन आले की भांडण असते. अकेला होता है तो प्रसन्नता असते. तिथं बघतो आम्ही रोज ते आहे ना आमच्याकडं पार्क आहे हे त्याच्यावर ते एकटं खेळायला लागले ना बिचारे झोका खेळते ते घसरगुंडी. एकटे असले ना मस्त मजा चाललेली असते. दोन असले संपलं ते खेळ राहिलेला असतो बाजूला. म्हणून एकटे खेळतात ना केवली म्हणून सुखी आहेत. अकेला बच्चा जब खेलता है तो प्रसन्न ही रहता है. बहुतों में जब खेलता है तब झगड़ा फसाद होकर संक्लेशित भी होता है. तो केवल एक का खेल देख लो कैसा होता है और बहुतों के संग का देख लो. म्हणून सांगतायत की एकटे खेळ खेळा. काय खेळायचं असेल ते. तुम्ही संसारात आहे तर एकटे आहे का दोन आहे हो. जिथं दोन झाला किंवा दोन व्हायला गेला ना समजून घ्या तिथं तुम्हाला नियमाने संकट येणार. काल सांगितलं ना अशांतीची कारणं तर त्याच्यामध्ये आज एकांनी मला हो सांगा योगिता काकी काढा म्यूट आणि सांगा. काल मी विचारलं होतं अशांती का आहे आपल्याला त्याची कारणं शोधायची. त्या कारणांचा नाश बोला. नेयार्थ परिणमन एक आणि व्यग्रता. बरोबर काय सांगितलं नेयार्थ परिणमन करतो म्हणून आपल्याला अशांती आहे. काल आपण त्यामध्ये हे घेतलं नव्हतं म्हणजे बाकीच्यामधून अर्थ निघतो पण हे एक चांगलं आहे हेतू. काय नेयार्थ परिणमन म्हणजे काय म्हणजे काय हो नेयार्थ परिणमन म्हणजे उपयोग एका पाहतो. जे काही दृश्य समोर दिसलं तर त्याच्याशी तुम्ही एकरूप होता आणि मग त्यामध्ये रिॲक्शन द्यायला जाता. जसं की समोर दोन मुलं भांडतायत दिसलं तुम्हाला त्यामध्ये तुमचा मुलगा होता. काय झालं किती न्यायक राहता सांगा. किती आनंद भोगता किती डिस्टर्ब झालेलं असतं त्यावेळेस. ते सांगायला नेयार्थ परिणमन करतो. किंवा जाऊ देत त्यांनी सांगितलं टी व्हीवर काय दिसलं सासूबाई आणि सूनबाई दुसरेच होते बरं का ते तुमचा काय संबंध नाही आहे आणि ते दोघं भांडत होते. तुम्ही काय केलं किती वाईट आहे सासू असंच करती ती सून किती चांगली आहे असं काय गरज होती का ह्याला म्हणायचं नेयार्थ. आणि हे करावं म्हणूनच ते सिरियल दाखवत असतात. तुम्हाला काय माहीत आहे त्यांना त्याचे पैसे मिळतात हो तुम्हाला फुकट कर्म मिळतात. म्हणून म्हटलं नेयार्थ परिणमन करणार तर अशांती होणार. आणि दुसरं करता ना असं का नाही सगळ्यांचे सगळे सिरियल पण पाठ असतात माहिती आहे का काका. त्या आपल्याला तर नावं बिवं पण माहीत नाहीत पण ते कोण कोण सांगत असते त्याच्यामधनं कळते की ह्याची सून असली आणि त्याचा नवरा असला आणि त्याची बायको असली. काय करायचं त्यांचे संसार त्यांच्यापाशी बघायचं आहे ना असं तटस्थ बघा नाही तर बघू नका. बरं जाऊ देत. दुसरं काय सांगितलं कारण त्यांनी व्यग्रता. हे एक अशांतीचं कारण आहे. म्हणजे काय ज्ञान सतत आपलं चंचल असतं तर नियमाने त्याच्या निमित्तामध्ये अशांती होते. म्हणून त्या अशांतीपासून दूर राहायचं तर एक आपला विषय अग्र ठेवा आणि त्याला जाणा आणि आनंद भोगा. हो जाणा केवल ज्ञान स्वभावी आत्मा जाणा. पहा या आत्म्यामध्ये परद्रव्य नाहीच. या आत्म्याचा दुसऱ्या द्रव्याशी संबंध नाहीच. मी तर अनादि अनंत एकटाच आहे. सुखी आहे प्रसन्न आहे सिद्ध आहे शांत आहे. माझ्यामध्ये अशांती नाहीच. संपूर्ण ज्ञान स्वरूपोऽहम्. निर्मळ स्वरूपोऽहम्. विसर्जन. नमो हरि.